जय हिंद मित्रांनो, तर आज आपण बघणार आहेत 2025 चे सर्व नोबेल पुरस्कार व त्यावर कोणता प्रश्न बनू शकतो तर त्याबद्दल आपण आज सविस्तर बघणार आहेत। तर 2025 चे सर्व नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झालेले आहेत, तर त्यांच्याबाबत आपण बघू आता ते कोणाला मिळालेत आणि कोणता पुरस्कार साहित्याचा झाला, शांततेचा झाला, भौतिकशास्त्राचा झाला, रसायनशास्त्राचा झाला, वैदिकशास्त्राचा झाला। तर हे पुरस्कार आपण सविस्तर आज बघणार आहेत। तर साहित्याचा पुरस्कार यंदाचा या वर्षीचा लास्काझोलो क्रास्नाहोराइक हंगेरी यांना मिळाला। तर नाव खूप काहीतरी कठीण आहे, तरी आपल्याला लक्षात ठेवावंच लागते, कारण की आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये साहित्याच्या पुरस्कारावर जेमतेम साहित्याचा आणि शांततेचा याच्यावरती जेमतेम प्रश्न विचारला जातो। तर साहित्याचा पुरस्कार लास्काझो क्रास्नाहोराइक हंगेरी यांना मिळाला। तर शांततेचा पुरस्कार, दुसरा पुरस्कार बघू। शांततेचा पुरस्कार मारिया कोरिना माचादो व्हेनेझुएला यांना मिळाला। शांततेचा नोबेल मारिया कोरिना माचादो व्हेनेझुएला यांना मिळाला। तर भौतिकशास्त्राचा बघू आता। भौतिकशास्त्राचा पुरस्कार हा तीन लोकांना मिळाला। तर भौतिकशास्त्राचा पुरस्कार हा 3 लोकांना मिळाला। तर ते बघू। जॉन क्लार्क, मिशेल एच डेव्हरे, जॉन एम मॅटिनिस। तर असे हे भौतिकशास्त्राचे 3 नाव आहेत ज्यांना 2025 चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। तर खाली बघू आता। रसायनशास्त्राचा पुरस्कार केमिस्ट्री, रसायनशास्त्राचा पुरस्कार पण 3 लोकांना मिळालेला आहे। तर ते बघू। सुसुमु कितागावा, पहिली व्यक्ती आहे सुसुमु कितागावा, दुसरी व्यक्ती आहे रिचर्ड रॉबर्टसन, तिसरी व्यक्ती आहे ओमार एम याधी। तर पाचवा बघू आता। पाचवा वैदिकशास्त्राचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर वैदिकशास्त्राचा पुरस्कार हा मेरी ई ब्रंको यांना वैदिकशास्त्राचा पुरस्कार मिळालेला आहे। अर्थशास्त्राचा पुरस्कार, पुढचा पुरस्कार बघू। अर्थशास्त्राचा पुरस्कार हा अद्याप कोणालाही मिळालेला नाही। तर अशा प्रकारे 2025 चे सर्व नोबेल पुरस्कार आपण बघितलेले आहेत, जे की 6 विभागात दिले जातात: साहित्याचा, शांततेचा, भौतिकशास्त्राचा, रसायनशास्त्राचा, वैदिकशास्त्राचा आणि अर्थशास्त्राचा। तर 100% यावरती प्रश्न येतच असतो आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये यावरती प्रश्न येतच असतो। आणि हे जे नावं जरी खूप काहीतरी कठीण असतील तरी आपल्याला हे नावं लक्षात ठेवावीच लागतात, कारण की याच्यावरती प्रश्न येतोच। तर याच्यावरती कसे प्रश्न बनू शकतात आपण ते बघू आता समोर। यावरती कसे प्रश्न बनू शकतात? तर प्रश्न आता भौतिकशास्त्रावर असा बनेल की खालीलपैकी भौतिकशास्त्रात नोबेल 2025 चा पुरस्कार कोणाला मिळाला नाही, कोणाला मिळाला आहे किंवा कोणाला मिळाला नाही। तर असा याच्यावरती प्रश्न होऊ शकतो। तर 4 ऑप्शन असतात आणि तिघांचे नावं असतील। आता ज्यांना मिळाले, समजा यांना मिळाले तिघांचे भौतिकशास्त्रात, तर यांची तिघांची नावं असतील आणि एक वेगळं नाव असेल, तर ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे। पण ते आपण कधी ओळखू शकतो? जेव्हा आपल्याला हे तोंडपाठ असतील। तोंडपाठ म्हणजे आता यांना तुम्ही कोणत्या ट्रिकने पण समजा यूज करू शकता, म्हणजे लक्षात ठेवू शकता। तर ते आपल्याला लक्षात ठेवावेच लागतील। तर दुसरा प्रश्न, खालीलपैकी रसायनशास्त्रातील 2025 चा पुरस्कार कोणाला मिळाला? तसंच सेम याच्यावरती पण तसाच प्रश्न बनू शकतो। याच्यावरती कोणाला मिळाला नाही असे आपल्याला ऑप्शनवरून किंवा पूर्णचे पूर्ण आपल्याला लक्षात ठेवावेच लागतील हे। तर पुढचा प्रश्न बघू। खालीलपैकी आता वैदिकशास्त्राचा एकालाच मिळाला, तर खालीलपैकी वैदिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला किंवा कोणाला मिळाला नाही? तर जेमतेम याच्यावरती असा प्रश्न बनू शकतो, खालीलपैकी वैदिकशास्त्रात नोबेल 2025 चा पुरस्कार मिळाला असाच प्रश्न जेमतेम विचारला जाऊ शकतो, कारण की हा 2025 चा वैदिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळालेला आहे। तर खूप काहीतरी आता हा
माझ्या मते खूप काहीतरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे आपण जो बघणार आहे आता. तर खालीलपैकी 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन असतील खालीलपैकी 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन 3 असतील आणि चौथं ऑप्शन हे यापैकी नाही. हे असं माझ्या मते तरी हा प्रश्न असाच विचारला जाऊ शकते. तर याचं उत्तर नक्कीच यापैकी नाही असं आपण घोटायला पाहिजे. जय हिंद.